आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांना औरंगजेबची उपमा दिल्याने रायगडातील राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे। रायगडच्या रोहा नगर परिषद चौकात अलिबागच्या कार्यक्रमात महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा रोहा तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करून निषेध दर्शवलाय। यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून थोरवे यांच्या प्रतिकृती पुतळ्याला जोडे मारून निषेध दर्शवण्यात आलाय आणि त्यानंतर थोरवेंच्या पुतळ्याला चपलेचा हार घालून कार्यकर्त्यांनी घोषणा देत निषेध केलाय। पोलिसांनी हस्तक्षेप करून बनवलेल्या पुतळ्याला ताब्यात घेतलंय। महेंद्र थोरवे हे एक रायगड जिल्ह्यातील गद्दारांचे नेते आहेत। त्यांनी जो आक्षेप चालू केला आहे तो विधानसभेपासून त्यांनी ती सुरुवात केली। तर आमचे नेते रायगडचे खासदार आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि ते एक छोट्याशा मतदारसंघात पाहायला त्यांच्याकडे वेळ पण नाही, त्यांची ती दखल पण घेत नाहीत। परंतु एक इथला सामान्य कार्यकर्ता त्यांच्या विरोधात विधानसभेला उभा राहिला आणि त्यांच्या नाकीस नऊ त्यांनी आणलं आणि तेव्हापासून ते साहेबांच्या विरोधात बोलत आहेत। तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तटकरे साहेबांनी असे थोरवे खूप खिच्यात घेऊन फिरलेत आणि त्यांनी खूप पचवलेत, त्यामुळे त्यांची दखल घेण्या एवढा तटकरे साहेबांना वेळ पण नाही। म्हणून आम्ही सांगू इच्छितो की तटकरे साहेब जे या रायगडच्या जनतेचे गळ्यातले ताईत आहेत, ते महेंद्र थोरवे जे म्हणतायत की मी पुढल्या वेळेस विधानसभेला किंवा लोकसभेला त्यांच्या विरोधात उभा राहीन, असं हे थोरवेंना मी सांगतो की हे आयऱ्या गैऱ्यांचं काम नाही आणि हे आयरे गैरे नतू गैरे या रायगडमध्ये उभं राहिलंय तर त्यांना निश्चित ही रायगडची जनता स्वीकारणार नाही। आणि यापुढे जर का त्यांनी तटकरे साहेबांच्या विरोधात जर का कुठली घोषणा केली आणि वेडेवाकडे शब्द वापरले तर रायगडची जनता सुज्ञ आहे, ते रस्त्यावर उतरेल आणि ह्या आमदाराला ह्या रायगडमध्ये फिरून देणार नाही, एवढे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सक्षम आहेत। आणि म्हणून मी सांगू इच्छितो की वेळीच या आमदारांनी दखल घ्यावी आणि आपले जे शब्द आहेत ते शब्द आपले आवरावे आणि त्यांनी जो आमच्या नेत्यांच्या विरोधात जो संघर्ष उघडलाय, ही आज महाराष्ट्रामध्ये सत्ता ही महाविकास युतीची सत्ता आहे आणि युतीच्या सत्तेमध्ये ह्या अशा एका बांडगोळ्यानं मिठाचा खडा टाकून सत्तेमधलं समीकरण बिघडवायचं हे काम निश्चित होणार नाही। की सत्ता ही महाराष्ट्राची जनता आणि ह्या रायगडची जनता जाणून आहे की ह्या रायगडचा विकास करणारा युगपुरुष ह्या तटकरेंच्या शिवाय दुसरा कोणी नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।